नमस्कार भक्त हो, श्री स्वामी समर्थ। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि गूढ विषयावर बोलणार आहोत। स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुदेव दत्त एकच आहेत का? कोणी म्हणतात हो नक्कीच, कोणी म्हणतात स्वामी हे दत्तांचे अवतार आहेत, तर कोणी गोंधळात पडतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शास्त्र, परंपरा, संत वचन, लीला, अनुभव या सगळ्यांच्या आधारे पूर्ण सत्य जाणून घेणार आहोत। श्री गुरुदेव दत्त म्हणजे कोण? श्री दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित स्वरूप आहेत। त्यांचे स्वरूप 3 मुख, 6 हात, 24 गुरु, अवधूत स्वरूप। दत्त म्हणजे जो स्वतःला पूर्णपणे समर्पित करतो। शास्त्रानुसार दत्तात्रय हे युगानयुगे अवतार घेत राहतात। दत्त संप्रदायानुसार श्री दत्तांनी अनेक अवतार घेतले आहेत। श्रीपाद, श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती आणि आता अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज। ही परंपरा अनेक दत्त मंदिरांमध्ये मान्य आहे। म्हणजेच स्वामी समर्थ हे दत्त परंपरेतील पूर्ण विकसित अवतार मानले जातात। स्वामी समर्थांची ओळख म्हणजे काय? स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले अक्कलकोटमध्ये। त्यांची लक्षणे म्हणजे अवधूत वृत्ती, कोणताही स्थायी आश्रम नाही, अहंकाराचा पूर्ण नाश, भक्तांना थेट अनुभूती देणारे। स्वामी स्वतः म्हणत, मी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आधी तू कोण आहेस ते जाणून घे। ही वाणी दत्त तत्वज्ञानाची पूर्णपणे जुळत असते। स्वामी समर्थ म्हणजे दत्त का? आता सर्वात महत्त्वाचा भाग, अवधूत स्वरूप। दत्त हे अवधूत, स्वामी समर्थ सुद्धा अवधूत। दत्त हे आदिगुरु, स्वामी समर्थ गुरुतत्व जागृत करतात। दोघांची लीला एकच, अनपेक्षित, अहंकार तोडणारी, भक्तीची परीक्षा घेणारी। यांचं दोघांचं नामस्मरण करताना म्हणजेच श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ दोन्ही नामस्मरणात एकच चैतन्य जाणवतं। असे हजारो भक्तांचे अनुभव आहेत। अनेक भक्त सांगतात दत्त ध्यान करताना स्वामींचे दर्शन होते। स्वामींच्या स्वप्नात दत्त नावाचा उल्लेख होतो। अक्कलकोटमध्ये दत्त तत्वाची अनुभूती येते। स्वामी म्हणतात, मी नाही, तो आहे। इथे तो म्हणजे परब्रह्म दत्त महाराज। आता शंका आणि गैरसमज काय आहेत ते पाहणार आहोत। स्वामी वेगळे आणि दत्त वेगळे का वाटतात? कारण त्यांचं स्वरूप वेगळं आहे, तत्व एकच आहे। दत्ताला 3 मुख, स्वामींना एकच का? भक्तांच्या समजुतीसाठी स्वरूप बदललं जातं। कोणाची पूजा करावी? ज्याच्यावर श्रद्धा बसेल तोच गुरु। शास्त्रानुसार अंतिम सत्य काय आहे? तर स्वामी समर्थ हे दत्त तत्वाचे अवतार आहेत। भक्ती मार्गानुसार नाम वेगळं, चैतन्य एकच। आणि अनुभवानुसार जिथे स्वामी तिथे दत्त। म्हणूनच म्हणतात दत्त स्वामींमध्ये आणि स्वामी दत्तांमध्ये। भक्तांनो, नावावर वाद करू नका, तत्व ओळखा। गुरु कोण आहे यापेक्षा गुरुकृपा मिळते का हे महत्त्वाचं आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। बघा मित्र हो, तुम्हालाही आज समजलं असेल की श्री गुरुदेव दत्त आणि स्वामी समर्थ महाराजांमध्ये आपण संभ्रम मनामध्ये ठेवायचा की नाही, आणि श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ हे एकच आहेत का नाहीत। चला तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।